सध्या मी भैरी गावात आहे. एकविरा आईचं जे मंदिर आहे तिथं स्टार्टिंगला जो एंट्री गेट आहे तिथे बघू शकता तुम्ही. ओके. अँड आज खूप लोक मला अशी वारकरी मंडळी दिसली. आम्ही पण तिकडचेच आहोत. ठीक आहे. तर खूप भारी वाटलं आम्हाला. म्हणजे पूर्ण रोड जो आहे रस्ता आहे पूर्ण त्याच्यामध्येच होतं. आणि पालखी पण दिसली एकविराईची. अँड आता आम्ही चाललो आहे, आम्ही येताना जाऊ एकविराईच्या मंदिरामध्ये, पण सध्या आम्ही चाललो आहे भीमाशंकरला. तर आता आपण तिकडे जाऊया. कारण स्टार्टिंगपासून मी व्हिडिओ बनवले नाही, कारण सर्वांना माहिती आहे की एकविरा आईच्या मंदिरापर्यंत येण्यासाठी काही नवीन ब्लॉग बनवणं गरजेचं नाही आहे, कारण माझे खूप आहेत आधीपासून ब्लॉग. बट ते बघा. आणि आता इकडून आता मी भीमाशंकरला चाललो आहे. तो आता आपण तिकडनं आलो ठाण्यावरून. बट आता आपल्याला इकडे जायचं आहे या साईडला. ठीक आहे. तर अजून इथून 2 आवर्स दाखवते मला बाईकने. बट बघूया किती तास लागते आपल्याला. आणि आहे 100 किलोमीटर अजून बाकी आहे. चला माझ्यासोबत. फायनली आम्ही काहीच किलोमीटर राहिले, म्हणजे 30 किलोमीटर आय थिंक. अँड हा सुंदर व्ह्यू आम्हाला भेटलेला आहे. खूप सुंदर आहे. इकडे बघू शकता. रस्ता खराब आहे, म्हणजे जर तुम्ही लोणावळ्यापासून आतमध्ये जसं तुम्ही याल तळेगावापासून आतमध्ये याल थोडाफार चांगला आहे. नंतरला जो रस्ता स्टार्ट होतो खूप म्हणजे तुम्ही बघू शकता खाली. ठीक आहे. हा मध्ये रस्ता असा थोडा बेकार आहे, थोडा चांगला आहे, त्याच्यामुळे खूप लेट होतो. बट व्ह्यू एक नंबर येतो. तर या तुम्ही पण. चला आता आपण पुढे जाऊया भीमाशंकरकडे. चला. तर फायनली आम्ही भीमाशंकरला पोचलेलो. आणि हे चेंजिंगसाठी आम्ही पे केलेत 100 रुपये फक्त पे केलेत एका रूमसाठी. फक्त चेंजिंगसाठी होतं. अँड फ्रेश होऊ शकता तुम्ही तिथे. अँड इथे येऊन आलात तर तुम्हाला इथे पार्किंग फीस 20 रुपीज आहे. वापस तुम्ही VIP दर्शन पण घेऊ शकता 200 रुपयामध्ये. खूप लवकर दर्शन होतं, म्हणजे 10 मिनटामध्ये दर्शन होतं. तुम्ही इथे येऊ शकता. अँड ही एंट्री आहे भीमाशंकरची. तिकडे पार्किंग आहे त्या साईडला. ओके. आणि इकडे ते रूम्स आहेत जे तुम्हाला भेटतात. ओके. फक्त फ्रेश होण्यासाठी तुम्हाला 100 रुपीज चार्ज करून तुम्ही घेऊ शकता. तुम्ही बार्गेनिंग केली तर अजून स्वस्त होईल ते. अँड राहण्याचं 500पर्यंत जातं. जर तुम्हाला यायचं तर येऊ शकता. आणि खूप चांगलं दर्शन होतं. तर तुम्ही या इथे नक्की. अँड ठाण्यापासून आम्ही इकडे आलो भीमाशंकरला. तर 200 किलोमीटर पूर्ण झाले आहेत. आणि अर्धा रस्ता तर खूप बेकार आहे जर तुम्ही लोणावळा मार्गे याल तर. बट बघा तुम्हाला जसं प्रेफर होतं आहे तसं तुम्ही कर्जत मार्गे येऊ शकता. चला मग आता जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला विसरू नका. प्लीज कमेंट करा. आणि चला आता आपण जाऊया.